स्वामी विवेकानंद चरित्र चिंतन भाग 4। असेल माझा हरी. हरी काही करणार नाही. हरीनं बुद्धी आणि हात तुम्हाला दिले आहेत. तुमचं काम तुम्ही करणार नसाल तर ही कामं उरकण्याचं कॉन्ट्रॅक्ट हरी घेणार नाही. त्या संतोषी मातेच्या नावानं निनावी पत्र लिहून कामं होण्याची शक्यता नाही. आपल्याकडे ही फार प्रथा आहे. तिरुपती, संतोषी माता, मला तर अशी फार पत्र येतात. कारण मी अशा विषयावर व्याख्यानं देतो ना, त्या पत्रलेखकाला वाटतं हाही 25 प्रती करील की एका शेतकऱ्याचा नसलेला बैल घेण्यापूर्वीच मेला आणि त्यांना अशी 10 पत्र लिहिल्याबरोबर त्याचं कोट कल्याण झालं. काय विसंगत मजकुरानं भरलेली पत्र. माणसं पुन्हा त्याचे हल्ली झेरॉक्सिंग व्हायला लागले. एक पत्र लिहायचं, झेरॉक्स करायचा, म्हणजे कळत नाही, आणि अशी पत्र लिहायची. विवेकानंद हे मानत नव्हते. पुढं तर ते असं म्हणाले की ईश्वर बाजूला ठेवला तरी तुमचं काही अडणार नाही. का तर तुमच्या जीवनात असणारं सत्व हे तुम्ही संवर्धित केलं तर तुम्हीच ईश्वर व्हाल. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला शिका. आणि धर्माविषयी ते असं म्हणाले होते की माणसा म्हणजे शेवटी पशुला जो माणूस करील आणि माणसाला जो देव करील त्यालाच मी धर्म मानतो आणि म्हणतो. ही त्यांची धर्माविषयीची कल्पना आहे. त्या याच्यामध्ये पुरोगामित्व होतं, आधुनिकता. ह्या 1893 सालच्या गोष्टी. त्या काळी हा माणूस हे सांगत होता. हे विशेष नाही का? आज विवेकानंद असते तर आणखी याहून वेगळं आणि अधिक काही त्यांनी नक्की सांगितलं असतं. तर अमेरिकेमध्ये हा त्यांचा विहार चालू असतानाच इंग्लंडमधून त्यांना काही बोलावणी आली. राहत होते अमेरिकेत, स्थिरावले होते, पण लंडनमधून काही अभ्यास मंडळं आणि तिथले काही नेते त्यांना पत्र लिहून सांगत होते की तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे आणि लंडनला आपली काही व्याख्यानं झाली पाहिजेत. आणि म्हणून शेवटी लोकाग्रहास्तव ते लंडनला 2 वेळा गेले आणि 3-4 महिने प्रत्येक वेळी थांबले आणि तिथेही त्यांनी व्याख्यानं दिली. तर लंडनला ते गेले म्हणून भगिनी निवेदिता त्यांच्या जीवनात आल्या. मार्गारेट नोबेल असं ज्यांचं मूळ नाव होतं आणि रस्किन स्कूल या नावाच्या एका विद्यालयाच्या त्या प्राचार्या होत्या. त्या विवेकानंद भारतीयांचा शिक्षण विचार या विषयावरती सेसॅम क्लब या नावाच्या संस्थेत व्याख्यान देणार होते. ते व्याख्यान एका मैत्रिणीच्या घरी असणाऱ्या एका सभागृहातच ते होणार होतं. मोठा बंगला, मागच्या बाजूला सभागृह. हे कळल्यानंतर या बाई त्या व्याख्यानाला गेल्या आणि ते व्याख्यान ऐकल्यानंतर विचार करू लागल्या. सांगितलं यामधलं मला माहीत नसलेलं काही नव्हतं, पण सांगितलं ज्या पद्धतीनं सांगितलं ती पद्धती अभिनव होती. म्हणून आणखी 1-2 व्याख्यानं त्यांची ऐकावीत म्हणून पुन्हा त्या व्याख्यानाला गेल्या आणि त्या एवढ्या प्रभावित झाल्या की शेवटी त्यांना असं वाटू लागलं की या माणसाच्या संगतीत राहता यावं, याच्या आज्ञेनं चालता यावं आणि याच्या बांधवांची सेवा करता यावी, यासाठी इंग्लंड आपण सोडून द्यावं आणि भारतामध्ये जावं असा विचार मनात आला. विचाराचं रूपांतर निर्णयात झालं आणि त्या भारतामध्ये आल्या. म्हणजे व्याख्यानानं सुद्धा माणसं किती प्रभावित होऊ शकतात, पण ती व्याख्यानं विवेकानंदांचीच असावी लागतात. त्या बाईने विचार केला की केवढा मोठा माणूस आहे, कारण त्याही काही जीवनचिंतन आयुष्यात करत होत्या. त्यांचंही अध्यापन उत्तम होतं आणि व्यासंगी होत्या. तर त्यांना असं वाटलं की स्वामीजी सांगतात ते बरोबर आहे. तर आज BEdच्या विद्यार्थ्यांना विवेकानंदांचा शिक्षण विचार अभ्यासताना जी व्याख्या अभ्यासावी लागते ती विवेकानंदांच्या लंडनमधल्या व्याख्यानामधली आहे. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन, अशी ती व्याख्या आहे. अर्थात वृक्ष हा लहानशा बीजामध्ये असतो. मोहरी एवढ्या बीजामध्ये विराट वटवृक्ष दडलेला असतो. तेव्हा आत असलेला हा वृक्ष बाहेर पडणं, तो फुलत बहरत मोहरत राहणं, ही जी प्रक्रिया ती शिक्षणासारखीच आहे. त्या आपल्या आत्मतत्वाचं विकसन म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे बाहेरून तुमच्या मनामध्ये कोणीतरी ज्ञान ओतण्याचा उद्योग नव्हे, तर आपल्याच अंतर्यामी असणारी ज्ञानक्षमता संवर्धित करण्याची ती एक प्रक्रिया. हा विचार त्यांनी तिथे मांडला होता. आता किती विषयावर त्यांनी बोलावं. ते एके दिवशी लंडनमधल्या एका महिला मंडळानं त्यांना अशी विनंती केली की तुम्ही शंकराचार्यांच्या अद्वैतावरती एक व्याख्यान द्या, कारण आम्हाला त्यातलं काही कळत नाही. हे जग म्हणजे माया आहे वगैरे. कशी माया असेल? ही माणसं दिसत आहेत समोर आणि ह्याला माया म्हणायचं म्हणजे आम्हाला हे अगम्य वाटतं जरा. तेव्हा तुम्हीच आम्हाला हे समजावून द्या. म्हणून आचार्यांच्या अद्वैत सिद्धांतावर सुद्धा लंडनमध्ये त्यांनी एक व्याख्यान दिलं. आता आपल्याकडे पाद्यपूजा घेणारे शंकराचार्य फार झाले.
त्यांना मुळात माहीत आहे की नाही अद्वैताची शंका आहे. विवेकानंद म्हणाले, शंकराचार्य समजण्यासाठी एक परिभाषा आहे ती समजावून घ्यावी लागेल. तेव्हा मुळात जे अस्तित्वात आहे ते असू शकतं, ते आहे असं आपण म्हणतो. पण अस्तित्वाच्या अनेक श्रेणी, अनेक प्रकार आहेत. स्वप्नामध्ये जे दिसत असतं ते स्वप्नापुरतं नक्कीच असतं, पण जागेपणी स्वप्न विरून जातं. तेव्हा जे स्वप्नात आहे ते स्वप्नापुरतं नक्कीच असतं, तेही एक प्रकारचं अस्तित्वच असतं. मग जागेपणी स्वप्न भंग पावतं आणि वेगवेगळे अनुभव आपण घेत राहतो. हे अनुभवसुद्धा वयपरत्वे बदलत जातात. अगदी लहानपणी आपली आई आपणाला इतकी आवडत असते की आईला आपण वारंवार सांगतो, आश्वासन देतो की तुला सोडून मी कधीही कुठेही जाणार नाही, इतकी तू मला आवडतेस. सुरेश नवल्यांसारखे एखादे मातृभक्त आई हे नाव आपल्या संस्थेला देतील, पण सर्वांना आईचं स्मरण एवढं राहीलच असं नाही. 16व्या वर्षी माणसं कविता करत फिरतात, 17व्या वर्षी स्टँडवर आढळतात आणि 18व्या वर्षी चौकात मार खातात, असा अनुभव येतो. म्हणजे शेवटी आई बाजूलाच राहते आणि कुठल्या तरी पाशामध्ये ती गुंतून पडतात. मग हा जागेपणी येणारे हे आपले अनुभव कसे बदलत जातात बघण्यासारखं हे अनुभवच असतात. एका पातळीवर ते खरे असतात. माणूस जेव्हा विशिष्ट वयात प्रेमात पडतो तेव्हा त्याला असं वाटतं की आता एका अद्वितीय साक्षात्काराचा आपण अनुभव घेतो आहोत आणि काहीतरी आघाटीत घडते. 10-15 दिवस गेले म्हणजे त्याच्या लक्षात येतं की आपण फसलो आहोत, कळलं का? आणि नंतर तर तो पश्चातापच व्यक्त करतो. म्हणजे शेवटी आपले अनुभव आपल्या डोळ्या देखत असे कोमेजून जातात. म्हणजे ते टिकत नाहीत, ते बाधित होतात. म्हणून जे एका पातळीवर आहे पण दुसऱ्या पातळीवर नाही, ते बाधित होणार आहे. जे अबाधित आहे ते सर्व श्रेणीत, सर्व स्तरावर, सर्व काळी तसंच राहतं. 5 गुणिले 5 बरोबर 25 हे कधीही बाधित होणार नाही, हे अबाधित आहे आणि सर्व काळी खरं म्हणून ते त्रिकाला बाधित आहे. म्हणून ब्रह्म हे अबाधित असं तत्व आहे, परंतु अंतिम अनुभव श्रेणीमध्येच त्याचा प्रत्यय येतो आणि म्हणून अंतिम सत्य हे पारमार्थिक सत्य आहे. त्या प्रातिभासिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता हे अस्तित्वाचे प्रकार आहेत. पारमार्थिक सत्ता ही अबाधित असते आणि व्यावहारिक सत्ता बाधित होणारी असली तरी ती असते. म्हणून रोजच्या व्यवहारामध्ये ही बस, हा रस्ता, हे ऑफिस, हे स्वयंपाकघर, ही भाकरी, हे सगळं आहे शंकराचार्य व्यावहारिक सत्ता मानतात. पण या सत्तेच्या वर असणारी पारमार्थिक सत्ता ही जेव्हा माणसाला ज्ञात होते तेव्हा व्यावहारिक सत्ता बाधित होते आणि अबाधित पारमार्थिक सत्ता उरते. त्या पातळीवरतीच फक्त ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या असं म्हणता येतं. हे त्यांनी सुलभ पद्धतीनं समजावून सांगितलं. माझ्याकडून नकळत थोडंसं अवघडच झालं, पण तरी समाजशास्त्राच्या काही अभ्यासिका तिथं आल्या होत्या. त्या म्हणाल्या, स्वामीजी बरंचसं कळलं आहे, पण ह्या अद्वैताचा समाजाला उपयोग काय? तसं हे तत्त्वज्ञान म्हणून कदाचित असेलही मोलाचं. त्यावर ते म्हणाले, समाजामध्ये, संसारामध्ये अगदी इतकंच नव्हे तर जनसामान्यांच्या जीवनामध्ये सुद्धा अद्वैताला स्थान आहे. आणि ते म्हणाले, मी सांगतो सामाजिक पातळीवर सुद्धा अद्वैत तुम्हाला समजावून देऊ शकतो. समजा या सभागृहामध्ये मागच्या बाजूने एखादा वाघ आला तर तुम्ही काय कराल? तर महिला म्हणाल्या, आम्ही पळून जाऊ, करणार काय शेवटी, किंवा लपून राहू. मग पुढे जाऊन स्वामीजी म्हणाले, पण समजा त्या वाघानं एखाद्या लहान तुमच्या म्हणजे शेवटी मांडीवर बसलेल्या किंवा तुमच्या जवळ असलेल्या एखाद्या मुलावरती झेप घेतली तर तुम्ही काय कराल? त्याची आई काय करेल? तर त्यावर एक बाई म्हणाले, आम्ही ताबडतोब जाऊ, त्या वाघाच्या जबड्यात हात घालून पोराची सुटका करू. पण समजा ते पोर तुमचं नसेल तर तरीसुद्धा तेच करू. मग स्वामीजी पुढे बोलले की त्या पोरासाठी तुटणारा तुमचा जो जीव तोच तुमच्यामधला शिव, जीवासाठी तुटणारा जीव तोच तुमच्यामधला शिव, जीवाशिवाचं ऐक्य याचंच नाव अद्वैत, या अद्वैताचं ज्ञान त्याचंच नाव तत्वज्ञान आणि त्याची उपासना याला म्हणतात धर्म. या धर्माचं वर्म जगाला सांगणं हे आम्हा बैराग्यांचं कर्तव्य कर्म. म्हणून तुम्हाला हे अद्वैत या पद्धतीनं सांगतोय. तर या सुलभ विवेचनानं ही लंडनमधली मंडळी एवढी स्तिमित झाली
की व्याख्यान संपल्यावर एक गृहस्थ म्हणाले, इंग्रजांच्या राज्यावरती सूर्य कधीच मावळत नाही असं आमच्या देशातले काही लोक सांगतात, पण आता माझ्या लक्षात आलं की इंग्रजांच्या राज्यावर सुद्धा भारतीय संस्कृतीचा न मावळणारा एक सूर्य विवेकानंदांच्या रूपानं तळपतो आहे. फक्त इंग्रजांच्या हे ध्यानी आलं पाहिजे. म्हणजे एवढी प्रतिष्ठा आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि चारित्र्याच्या बळावरती त्यांनी संपादन केली होती. तर असा विवेकानंदांचा विहार संचार दूरपर्यंत चालला होता. लंडनला मॅक्सम्युलर साहेबांनी त्यांना आपल्या घरी बोलावलं. रामकृष्णांचं एक चरित्र त्यांनी अगोदर लिहिलं होतं, अधिक विस्तारानं त्यांना लिहायचं होतं. अनेक थोरा मोठ्यांच्या गाठीभेटी अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये आणि युरोप खंडामध्ये सुद्धा घडल्या. म्हणजे विवेकानंदांना सगळं जग ओळखू लागलं आणि प्रत्येक विद्यापीठाचे लोक म्हणू लागले की स्वामी तुम्ही आमच्याकडे राहा आणि आमचेच व्हा. त्यावर स्वामी म्हणाले, मी तुमचाच आहे, पण मी परत भारतात जाणार आहे. याचं कारण शेवटी तो माझा देश, ती माझी माणसं, ती माझी माती, मी तिथला आहे. जगाचं नागरिकत्व मला कितीही प्रिय असलं तरी माझा देश मला अधिक प्रिय आहे, हे स्वामींनी सांगितलं. आणि शेवटी 1896 साली त्याने तो निर्णय घेतला की फार काळ आपण इथं थांबलो, आता आपण परत गेलं पाहिजे. आणि म्हणून परतीच्या मार्गावर पुन्हा लंडनला ते गेले, काही काळ थांबले आणि तिथून पुढं भारताकडं ते निघाले. तेव्हा एक निरोप समारंभ घेण्यात आला की आता तुम्ही लंडनला परत येणार नाही, यालाही कदाचित योग असेल तर, पण आता नजीकच्या भविष्यकाळात लगोलग येण्याची शक्यता नाही. तेव्हा काही लोकांनी स्वामीजींना निरोप देण्यासाठी एक समारंभ घेतला. त्या समारंभात भाषणामागून काही भाषणं झाली. त्यात एक गृहस्थ म्हणाले की तुम्ही ज्या पाश्चिमात्य जगात गेली 3 वर्ष राहिलात, ते जग इतकं स्वच्छ, इतकं नितळ, इतकं निर्मळ, इतकं नेटकं, इतकं सुंदर, ते जग सोडून तुम्हाला त्या मागासलेल्या बुरसटलेल्या भारतामध्ये जावं लागणार आहे. स्वामीजी तुम्ही मनाशी विचार केलात का? असा प्रश्न विचारला. तुमच्याकडे बाथरूम नाही, तुमची घरंही अशी बसलेली आणि ओंगळ अंधारी, तिथे तुम्ही जाणार आणि राहणार? इकडची सगळी प्रशस्त निवासस्थानं सोडून स्वामी तिथे राहू शकाल का? त्यावेळी उत्तरादाखल केलेल्या भाषणात स्वामीजी एवढंच म्हणाले की भारत हा माझा स्वर्ग आहे, भारत ही माझी देवता आहे. आणि त्यांचा एक उद्गार असा आहे, दी सॉईल ऑफ इंडिया इज दी हायेस्ट हेवन टू मी. म्हणजे भारताविषयीची आणि भारतीयांविषयीची ही निष्ठा होती. दी सॉईल ऑफ इंडिया इज दी हायेस्ट हेवन टू मी. या देशाच्या मातीवर प्रेम करणारा असा हा पुरुष होता. आम्ही निवडणुकांच्या काळात म्हणतो आमचं आपल्याविषयी काय भावना आहे ते आपल्याला कळणार नाही, आपण काय करायचं ते कराल याची आम्हाला खात्री आहे वगैरे. हा भागच नव्हता. मी तुमचं आहे, कारण हे सारं विचारधन, ही संस्कृती, हे तत्त्वज्ञान या मातीमधलं आहे. आम्ही गोपालकृष्णाविषयी बोलतो, पण गोपालन करणारा, गाईगुरांची राखण करणारा तो एक शेतकरी होता. मोरपिसांची टोपी घालणारा, नदीच्या डोहामध्ये डुंबणारा ग्रामीण भागामधला तो एक राजा होता. श्रीकृष्ण हा वेदवेत्ता होता, हा तत्त्वज्ञ होता, पण एक शेतकरी सुद्धा होता. हे शेतकऱ्यांना कळू तरी द्या. कोणीतरी शहरी माणूस कधी अजून तरी बोलतो का की श्रीकृष्ण हा गोपालन करणारा होता? म्हणजे तो गाईगुरांची राखण करत होता, तो गोठ्यामध्ये जाऊन धारा काढत होता, इतकं ग्रामीण जीवनाशी त्याचा निकटचा संबंध होता. तरी कुरुक्षेत्रामध्ये उभा ठाकून भगवद्गीता तो सांगू शकत होता. म्हणजे स्कॉलरशिप आणि परिश्रम या गोष्टी आमच्या जीवनात एके ठिकाणी आल्या. आमचे सगळे ऋषी, आमचे सगळे मुनी राना वनात राहणारे शेतकरी होते, कृषीवल होते. त्यांनी काय असं बाहेर अर्ज करून कार्ड मागून घेतली नाहीत की आम्हाला नैवेद्यासाठी चांगला तांदूळ लागतो, तो आपण ताबडतोब पाठवा. त्यांना लागणारं धान्य ते पिकवत होते. म्हणजे ते शेतकरीच होते. त्या शेतकरी विद्वान असू शकतो हे उपनिषदकाराने, त्या काळच्या ऋषींनी सिद्ध केलं आहे. भारतीय संस्कृतीचं मर्म आणि सार ज्या उपनिषदात आहे आणि ज्या उपनिषदांचं सार भगवद्गीतेत आहे आणि ते सार सांगण्याचं काम ज्या श्रीकृष्णानं केलं आहे, ते सगळे शेतकरी होते. हे आता शेतकऱ्यांना आणि पांढरपेशांना कोणीतरी सांगितलं पाहिजे. ते मी सांगतोय का, तर मी खेड्या जन्माला येऊन तत्त्वज्ञान अभ्यासलं, मला ते कळू शकलं. बरं, यात काही लादतोय असं नाहीच आहे, त्या नावावरून आपणाला कळेल. आता आपल्यापैकी कुणीतरी जाऊन गोठ्यात जाऊन धार काढू शकेल का? विचार करा. त्याला कळणारच नाही मुळात धार काढायची असते. हे बाटलीतलं दूध पिऊन जगणाऱ्या माणसांच्या जीवनाची बाटली कधी फुटेल हे सांगता येत नाही. तेव्हा श्रीकृष्णाचं हे ग्रामीण जीवन,
मग काय मला सांगा, बीडमध्ये राहणाऱ्या माणसाच्या ठाई सुद्धा ही दैवी स्फूर्ती प्रकट व्हायला काय हरकत आहे? आमची माणसं मुळात खेड्यापाड्यातलीच आहेत. मराठवाड्यामध्ये एवढं साधुत्वाचं आणि संतपणाचं भरतं का आलं? तर शेवटी या मातीशी या सद्गुणांचं निकटचं नातं आहे. म्हणून म्हणून स्वामीजींनी हे लोकांना सांगितलं की माझ्या देशाविषयी आणि संस्कृतीविषयी मला अभिमान आहे. त्या भारतामध्ये शेवटी स्वामीजी यायला निघाले. परतीचा प्रवास त्यांनी केला. 15 जानेवारी 1897 या दिवशी त्यांचं जहाज हे प्रथम कोलंबोला आलं. तेव्हा विवेकानंद दिसावेत, नजरेला पडावेत म्हणून शहरामध्ये शिकणारी मुलंसुद्धा आईवडिलांना कळवत होती की स्वामीजींचं दर्शन कळेपर्यंत आम्ही घरी येणार नाही. तुम्ही आम्हाला मुद्दाम मनी ऑर्डरसुद्धा करू नका, आम्ही उपाशी राहू, पण आम्हाला स्वामींना पाहायचं आहे. आणि मग स्वामी येत आहेत हे कळल्यानंतर तो किनारा सगळा माणसाने व्यापला होता आणि जयघोष त्यांच्या नावाचा सुरू होता. किनाऱ्याला त्यांची पावलं टेकली. एका रथामध्ये बसून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक एके ठिकाणी थांबली तेव्हा स्वामीजी म्हणाले, निष्कांचन बैराग्याचा सत्कार फक्त भारतातच होऊ शकतो. तुम्हाला देण्यासारखं माझ्याजवळ काही नाही. माझ्या सहीनं एकही काम होणार नाही. मी कोणी सत्ताधीश नाही, एक संन्यस्त, रामकृष्णांचा शिष्य, भारताचा एक भक्त म्हणून मी तुमच्यापुढे उभा आहे. हीच आपली संस्कृती आहे की आम्ही जय जयकार कोणाचा करतो. मग शेवटी हा भगवा रंग मागे राहिला हा का? हा शेवटी विरक्तांच्या संन्यस्तांच्या जीवनाशी हा सदैव असा संलग्न असणारा हा वर्ण नंतर झालेला आहे. पावित्र्याचा द्योतक आहे, मांगल्याचा सूचक आहे, निरभ्रतेचा सुद्धा बोध घडवणारा आहे असा तो रंग. त्या स्वामीजी या प्रत्येक गोष्टीचं महिमान लोकांना सांगत होते आणि लोकांना सुद्धा आनंद होत होता. आपला एक माणूस परदेशात गेला आणि एवढा त्यानं दिग्विजय केला. खरं भारतात ते फिरत होते ना, तोपर्यंत फार थोडे लोक त्यांना ओळखत होते, पण बाहेर गेल्यानंतर एकदा त्यांची ख्याती पसरल्यानंतर ते आमचे आहेत. मग कॉलर नसली तरी सुद्धा साजरा ओढून मान ताठ ठेवून ते आमचे आहेत का? ही आपली रीत आहे. शक्यतो जवळच्या माणसाला ओळख द्यायची नाही आणि तो मोठा झाल्यानंतर त्यांचा आमचा फार जुना परिचय. लहानपणी आम्ही एका बाकावर बसत होतो आणि एकाच गुरुजींकडे दुर्लक्ष करत होतो वगैरे. तर हे सगळं आत्मचरित्र नंतर माणसं सांगत बसतात. त्या स्वामीजी भारतामध्ये आले आणि मग मद्रासला गेले. मद्रास हे केंद्र करून त्या भागामध्ये फिरले. रामेश्वरला गेले. म्हणजे दक्षिण भारतामध्ये काही ठिकाणी त्यांची व्याख्यानं झाली. त्यानंतर पुढे ते कलकत्त्याला गेले. कलकत्त्याला त्यांची व्याख्यानं झाली. मग पुढे भारतामध्ये त्यांनी दौरे काढले. अमरनाथाच्या यात्रेला त्या गेले आणि बराच भाग त्यांनी फिरून पाहिला. तर विवेकानंदांनी भारतामध्ये जी व्याख्यानं दिली ती फ्रॉम कोलंबो टू अल्मोरा या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाली होती. आता त्यांना भारतीय भाषणे, इंडियन लेक्चर्स हे शीर्षक दिलं आहे. भाषणं तीच आहेत. तर ती भाषणं ही माझ्या दृष्टीनं अगदी भारताच्या प्रबोधनासाठी आजसुद्धा पूर्वी इतकीच आवश्यक आहेत. म्हणजे 1897 साली त्यांनी जे विचार भारताच्या संदर्भात व्यक्त केले ते आजसुद्धा खरे आहेत. तेव्हा ते म्हणाले होते की या देशामध्ये समाजवाद येणार आहे, समानतेचे वारे वाहणार आहेत, वर्णव्यवस्था कालबाह्य ठरणार आहे, उच्चवर्णीयांनी एक कर्तव्य पार पाडावं की विद्येचा प्रसार करावा आणि जे आज समाजाच्या पायतळी आहेत ते उद्याचे राज्यकर्ते आहेत हे आज जाणावं आणि त्यांना शिकवावं. जर तुम्ही शिक्षणाचा प्रसार केला नाही आणि बहुजन समाजाला अज्ञानात आणि अंधारात ठेवलं तर त्यामध्ये अवघ्या राष्ट्राचं अकल्याण आहे. हा विचार 97 सालचा आहे. सोशॅलिझम हा शब्द त्यांनी 97 साली 1897 साली उच्चारला आहे. आता 1997 साली मी तुम्हाला सांगतो आहे की जगाची रचनाच बदलणार आहे. हे भारतीयांना कळलं पाहिजे. आमची जी अधोगती झाली म्हणजे भारतीयांची, तिची कारणं भारतीयांच्या वृत्तीत, प्रवृत्तीत आणि प्रकृतीत आहेत आणि ती कारणं ते सांगत होते. एका व्याख्यानात ते म्हणाले, नॅरो आउटलुक, आपली दृष्टी संकुचित आहे. जगात काय चाललं आहे हे आम्ही जाणूनच घेत नाही. जपानमध्ये, चीनमध्ये, अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये जीवनाविषयीचे जे प्रयोग चालू आहेत त्यांचं आम्हाला कसलंही आकलन नाही. नुसती अहंता. आमच्याकडे सर्व काही होतं. वेदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. वेद आम्ही वाचले नाहीत, वाचले तरी कळत नाहीत, पण सर्व काही वेदात आहे. ते म्हणाले हा वेडाचा प्रकार आहे. कळलं का? मागे तुम्ही किती जाल, म्हणजे शेवटी अगदी राम वनवासाला जाताना विमानानं गेले आणि बाकीचे सुद्धा विमानानं गेले. अरे पण इथे तुम्हाला टांगा मिळत नाही,
बैलगाडी भेटत नाही, बसमध्ये पाऊल टाकता येत नाही आणि ते विमानानं गेले, हे कशाला सांगत बसता? त्या जगामध्ये वर्तमान काळात आपलं जीवन घडवण्यासाठी माणसं कशी प्रयोगशील झालीत हे तरी बघा. जपानी माणूस कसा जगतो, चीनमध्ये कशी शेती केली जाते, जर्मनीमध्ये तंत्रविद्येचा अभ्यास कसा केला जातो, हे बघा जरा, हे बघा. जग वेगानं पुढं चाललं आहे आणि आम्ही फक्त वेगानं मागे चाललो आहोत. तेव्हा आपली दिशा आणि गती यामध्ये बदल घडला पाहिजे, हेही त्यांनी सांगितलं. म्हणजे आपली वृत्ती थोडी संकुचित, ही स्वामीजींची तक्रार अगदी बरोबर आहे. त्यानंतर एका संदर्भात ते म्हणाले की निग्लेक्ट ऑफ मासेस, की ज्याला आपण बहुजन समाज म्हणतो, अगदी जनसामान्य म्हणतो, जनता म्हणतो. आता राजकारणात काय झालं, या सगळ्या शब्दांचे अर्थ बदलले. त्यावेळेस जनता म्हटलं की जनता दल आठवायला लागतं, बहुजन समाज म्हटलं की बहुजन समाज पार्टी आठवायला लागते. त्यामुळं मासेस याला नेमका मराठी शब्द वापरायचा कुठलाही कळत नाही. परंतु सर्वसामान्य माणसं, 18 पगड प्रजा हा शब्द चांगला. तर निग्लेक्ट ऑफ मासेस, की ह्या देशात ह्या माणसांकडेच लोकांनी दुर्लक्ष केलं आहे. हे जे विद्वान ते आपल्या ऐटीत, जे राज्यकर्ते तेही शेवटी आपल्या तोऱ्यामध्ये जगत होते. पण ह्या ज्या माणसांच्या श्रमातून हा देश उभा राहिला, त्यांच्याकडे आम्ही अखंडितपणे दुर्लक्ष केलेलं आहे. एखाद्या दलिताची लेक माहेरपणासाठी घरी आली, मातृत्वाच्या मार्गावर असली, तर खरोखर त्या झोपडीमध्ये तिची काय दुर्दशा होते. पाऊस पडत असतो, पाणी वाहत असतं, झोपडीत शिरलेलं असतं आणि अशा वेळी ती बाळंत होते. तिला कोणीतरी आपली गाडी कधी देईल का, तिला सोबत करील का, दवाखान्यात नेईल का? निग्लेक्ट ऑफ मासेस, की शेवटी आम्ही आमच्या लोकांना विसरलो आहोत. खेड्यापाड्यातली माणसं, दीनदरिद्री गोरगरीब माणसं, त्यांना तुम्ही विसरलात. सामान्य माणूस ही देशाची शक्ती आहे आणि या राष्ट्रशक्तीची तुम्ही अक्षरशः प्रतारणा केलीत, म्हणून तिचा कोप झाला आणि तुम्हाला हा पडता काळ आला, असं स्वामीजींनी तेव्हा सांगितले. आणि आज तागायत निग्लेक्ट ऑफ मासेस हे दुःख तसंच आहे. कोणाच्याही गाड्या येतात, कसली व्याख्यानं होतात, पुढारी निघून जातात, शेवटी त्यांच्या गाडीमुळं उडालेली धूळ आपल्या कौलारावर बसली तरी माणसं आनंदी होतात की साहेबांची गाडी गेली आणि धूळ माझ्या कौलावर बसली, आता मी मुक्त झालो वगैरे. तर असले आपले मासेस, मला सांगा, त्या स्वामीजींनी सांगितलं यात बदल झाला पाहिजे तरच या राष्ट्राची उन्नती होणार आहे. पुढं त्याच्या पुढे जाऊन त्यांनी निग्लेक्ट ऑफ वुमेन, की खरोखरच म्हणजे काल परवाच सांगायला हवं होतं, पण आता हा संदर्भ आला की स्त्रियांकडे आम्ही अक्षम्य दुर्लक्ष करतो, त्यांची प्रतारणा करतो, त्यांची मानखंडना करतो, त्यांना बरोबरीनं वागवत नाही. स्त्रीला बुद्धी असते, मन असतं आणि ती एकाग्रचित्त होऊ शकते. ही स्त्री शक्ती भारतामध्ये उपेक्षित आहे. हे दुःख 97 सालचं आहे, लक्षात घ्या. अनेक व्याख्यानात त्यांनी व्यक्त केलं की तुम्ही मुलींना शिकू द्या, शाळा काढा, त्या तुमच्याही पुढे जातील, पण तुम्ही लक्षच देत नाही. नुसते सुभाषितावर जगणारे लोक तुम्ही. मातृदेवो भव म्हटलं की काम भागलं का? जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी, असं म्हणायचं आणि घरात तिचा उद्धार करायचा, ही कुठली रीत? तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा स्त्रियांचं जीवनामधलं स्थान जाणून घ्या. हे काही व्याख्यानात त्यांनी सांगितलं. त्या निग्लेक्ट ऑफ मासेस, निग्लेक्ट ऑफ वुमेन, आमच्या अधोगतीची कारणं मीमांसा ते करतायत. पुढं एके ठिकाणी सांगतात लॅक ऑफ बिझनेस इंटिग्रिटी. शहरात ही व्याख्यानं होत होती ना, काही कॉलेजेसमध्ये. तर म्हणजे का, तर व्यावहारिक सचोटीचा अभाव हे भारतीयांच्या लोकजीवनामधलं एक मोठं वैगुण्य आहे. प्रामाणिकपणा कुठेच नाही. दूध घातलं त्यात पाणी मिसळणार, धान्य विकलं 4 खडे टाकणार, वजन वाढावं म्हणून. कारणाशिवाय इंजेक्शन देणारा डॉक्टर आणि तयारी नसताना शिकवणारा प्राध्यापक आणि पुढची तारीख घेणारा वकील, आम्ही सगळे स्वामीजींच्या रोषाला पात्र आहोत असं मला वाटतं. का तर तुम्ही जो व्यवसाय पत्करला त्याच्याशी एकनिष्ठ राहणं, त्याची काही मूल्य आहेत. म्हणून व्यावसायिक मूल्यांची प्रतारणा आपल्या देशात घडते की माझं नेमकं काम काय आहे हे मला करता यायला नको का? मग त्याला जी पूर्वतयारी लागते ती मी करायला नको का? आपल्या देशात प्रामाणिकपणाचा अभाव सार्वजनिक जीवनात आढळतो. माणूस व्यक्तिगत जीवनात 3 वेळा गंगास्नान करत असेल, 7 वेळा संध्या करत असेल, 1000 वेळा रामाचं नाव घेत असेल, पण रस्त्यावर आला की पचकन थुंकणार. म्हणजे काही त्याच्या सामाजिक जाणीवा क्षीणत प्रभ झालेले आहेत आणि सचोटी या नावाचा गुणधर्म त्याच्या ठाई नाही. आपल्याकडे ते सराफ घेतले, समजा दागिने करायला सांगितले तर दिलेलं सोनं वजनानं तेवढंच असतं, पण सोन्याला आणखी कशाचा तरी मुलामा मिळालेला असतो.
ही कसली ऑनेस्टी? शिंप्याकडे कापड टाकलं तर उरलेलं कापड येईल याची खात्री नाही. म्हणजे आपल्या देशात अजून हा फसवणुकीचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहे. अजूनही मला सांगा, 7/12चा उतारा जर मिळवायचा असला तर काहीतरी करावंच लागतं. आणि कारणाशिवाय गाडी रस्त्यात अडवली जाते. कुणी ऑफिसर भेटतो, हात वर करतो, गाडी अडवली जाते. एक हात बाहेर जातो, एक हात आत येतो, दोन्ही हात खिशात, पुन्हा गाडी पुढे जाते. हीच कळलं का? इंटिग्रिटी कसलीही नाही या देशामध्ये. सचोटी औषधाला उरली नाही. परदेशामध्ये ते सांगत होते एका व्याख्यानात की वर्तमानपत्राचे स्टॉल्स असतात, तिथं विक्रेता नसतो, वस्तूंचे स्टॉल्स असतात, किमती लिहिलेल्या असतात, माणसं किंमत टाकतात, यंत्र असतं, मोडसुद्धा परत मिळते आणि परस्पर हे काम होतं. आपल्या देशात हा प्रयोग जर का केला की वर्तमानपत्रांचे अंक एका बाजूला आणि पैशासाठी थाळी दुसऱ्या बाजूला, तर अंक आणि पैसे गेल्याची बातमी दुसऱ्या अंकात येईल. म्हणजे हा एवढा या देशात अप्रामाणिकपणा आहे, ही खंत त्यांनी व्यक्त केली होती. म्हणून ही बिझनेस इंटिग्रिटी, की देश सुधारायचा असेल तर ज्या स्तरावर तुम्ही उभे आहात तिथे अत्यंत प्रामाणिक राहा आणि कळकळीनं तळमळीनं ते काम करा, हा विचार स्वामीजींनी सांगितला. त्यानंतर मग युवकांच्या पुढे ज्या सभा झाल्या त्या प्रत्येक सभेत त्यांनी सांगितलं, व्यायाम करा, धट्टेकट्टे व्हा, सुदृढ राहा, तुमचा बांधा ही तुमची शक्ती आहे, विसरू नका. परमार्थासाठी, धर्मकारणासाठी सुदृढ प्रकृतीची आवश्यकता आहे. म्हणून शेवटी हा शारीरिक पुरुषार्थ विसरू नका. हे कुठल्याही पारमार्थिकानं आपल्या देशात सांगितलं नाही. अजूनसुद्धा हे पारमार्थिक स्त्रियांच्या विषयी बरं बोलतील याची खात्री नाही. दुसरी गोष्ट अशी, या शारीरिक आरोग्याविषयी बोलतील याची खात्री नाही. बसून बसून यांचं वजन इतकं वाढतं तरीसुद्धा पुन्हा पोथी सांगून झाल्यानंतर सगळा तांदूळ, सगळे पैसे घेऊन जातात. आठवणीनं नेतात, कारण दुसरं काही उत्पन्नाचं साधन नसतं. त्यांची काही चूक नाही हो. माणसं गरजेपुरतं देतात, नंतर काही देत नाही. त्या आपल्याकडे काय वेडावागडा पारमार्थिक म्हटला की भोंगळ, पायघोळ आणि वेडसरच असला पाहिजे तरच आपल्याला त्याच्याविषयी आदर वाटतो. नमस्कार वेड्यालाच करायचा, तेजस्वी आणि बुद्धिमान पुरुषाला नमस्कार करायचा नाही. का बुवा कसे आपले शांत आहेत, कोणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही, चालताना सुद्धा पाय अडकून कुठेही पडू शकतात, असे आहेत. उपयोग नाही याचा. म्हणून बी स्ट्रॉंग माय यंग फ्रेंड्स, किंवा स्ट्रेंथ इज लाईफ, वीकनेस इज डेथ, हे त्यांचं वचन आहे. असं मुलांना सांगणारा कोणी खरोखर त्यांच्या कल्याणाचा विचार करणारा माणूस हे सांगेल. नाहीतर कौतुकानं हल्लीच्या आयासुद्धा सांगतात, आमचा मुलगा ना 12वीच्या तयारीला लागलेला आहे, मी आता ती अखेरचीच तयारी आहे, कळलं का? काय अगदी अर्धी पोळी त्याला पुरते आणि 2 चमचे दूध रोज न चुकता पितो वगैरे. अरे हे काय कौतुक झालं का? म्हणजे आता या वयामध्ये हा मुलगा व्यायाम करत नाही, पुरेसं खात नाही, कसा हा बलवान होणार आणि कोणाचे प्रश्न सोडवणार? तेव्हा ह्या देशात नाजूकपणाचं आणि साजूकपणाचं उगाच कौतुक केलं जातं. माणसाच्या अंगात बळ पाहिजे. इथे विवेकानंदांचा वेगळेपणा आहे की टाहो फोडून शेवटी युवकांना त्यांनी आवाहन केलं की तुम्ही अगदी शरीरबलाची साधनाच करा, आणि त्यासाठी त्यांनी व्यायामाचं महत्त्वही सांगितलं. त्यानंतर मग पुढे जाऊन ते त्यांना हे सांगत होते की संघबद्ध व्हा, संघटित व्हा, संस्था काढा. परदेशामध्ये संस्थात्मक जीवन आढळतं. इन्स्टिट्यूशन, प्रत्येक गोष्टीची संस्था आहे. समजा सहली काढायच्या झाल्या, लोक संस्था स्थापन करतात आणि सहली काढतात. म्हणून त्यांचं सामाजिक जीवन संपन्न का झालं तर संस्थात्मक जीवन हे समृद्ध असल्यामुळं, संस्था हे समाजाचे अवयव असल्यामुळं, संस्थामुळंच समाज सुधारतो. तेव्हा तुम्ही संस्था काढा, संघटना काढा. 10 माणसं एके ठिकाणी आल्याशिवाय कामं उभी राहू शकत नाहीत, हे स्वामीजींनी सांगितलं. आमचे सगळे पारमार्थिक एकांतात राहायचे, गुंफेत राहायचे, एकटे राहायचे. शिष्यानं आणून दिलेलं दूध प्यायचे. अरे पण हे दूध ज्या गाईच्या कासेतून निघालं, त्या गाईला कडबा घालणारा माणूस, तिला चारणारा माणूस, धार काढणारा माणूस, त्याचा संसार, त्याची बायको, कधीतरी विचार तुमच्या मनात येतो का? आईतं दूध प्यायचं आणि देवाचं नाव घ्यायचं, यात काय कसला परमार्थ आहे? म्हणून शेवटी समाजाच्या उन्नयनासाठी संस्थांची उभारणी करा, हाही विचार भारतामधल्या लोकांना त्यांनी सांगितला. आणि स्वतः त्याचं प्रात्यक्षिक म्हणून शेवटी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यात मिशन हा शब्द हा परदेशातून त्याने आणला. का तर तिथले मिशनरीज धर्मप्रसार करताना कार्य करतात, गरिबांना कपडे देतात, अन्न देतात, आजाऱ्यांना औषध देतात, त्यांच्या झोपड्यात जातात, पाठीवरून प्रेमानं हात फिरवतात, याला मिशन म्हणतात.
हे मिशनरी स्पिरिट हिंदूंच्या मध्ये आहे का? नुसता धर्माचा अभिमान, पण किती हिंदू गिरीकंदरात जातात. आता आदिवासींची सेवा करणारे शेवटी विश्व हिंदू धर्माचे उपासक आहेत, थोडे आहेत, ती माणसं काम करतायत, पण आम्ही नुसते हिंदू म्हणून घेतो, पण हिंदूंच्या मदतीला हिंदू कधी धावला नाही. म्हणून एका व्याख्यानात स्वामीजी म्हणाले, हिंदू धर्मासारखा उदार धर्म नाही आणि हिंदूंच्या सारखे अनुदार लोक नाहीत. बोलताना कसूर नाही, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. कीर्तन रंगात येतं, परत जाताना 2 माणसं तोडवूनच बुवा पुढे जातात. अहो तुमच्यामुळं ते गांजले आणि पलीकडचे रंजले आणि कीर्तन मगाच झाले, कळलं का? तेव्हा आम्हाला आमचा धर्म नित्य जीवनामध्ये कधी राबवता आला नाही, रुजवता आला नाही, हेही स्वामीजींनी सांगितलं. म्हणजे भारतामध्ये फिरून खऱ्या अर्थानं त्यांनी सामाजिक प्रबोधनच केलं. आणि इतकंही ते म्हणाले की तुम्हाला समजा नाही उपासना करता आली, बिघडत नाही, पण समाजासाठी जगा. आणि एका नव्हे अनेक व्याख्यानात त्यांनी सांगितलं, इथून पुढं तुमच्या देवघरातले सगळे देव तुम्ही बाजूला ठेवलेत तरी चालेल, एका राष्ट्राची उपासना करा, देश तो देव जाणावा. राष्ट्रा व्यतिरिक्त अन्य कुठलंही दैवत तुमच्या देवघरात काही वर्ष तरी दिसता कामा नये, अशी स्थिती आहे. देशावर प्रेम कराल, देश बांधाल, तेव्हाच तुमचं कल्याण होणार आहे. आता हे कुणी म्हणेल का मला सांगा? ज्याचा स्वतःवर विश्वास आहे तो आस्तिक, ज्याचा 33 कोट देवावर विश्वास आहे पण स्वतःवर नाही तो नास्तिक. हे स्पष्टपणे बोलणारा माणूस. कुणीतरी एक भावडा युवक होता, स्वामींच्या दर्शनासाठी गेला. असे गावोगावी युवक असतात, मला तुम्हाला भेटायचं आहे, मला तुमचा संदेश हवा, मला तुमची साक्ष द्यावी, अशी मंडळी तेव्हाही होती. त्या एक गेला आणि म्हणाला, हे बघा माझ्याजवळ एक फोटो आहे, मी याची उपासना करतो, माझ्या गुरुदेवांचा फोटो आहे, आहेत का हे अवतारी? स्वामींनी तो फोटो भिरकावला आणि त्याला सांगितला की जरा तू आरशात स्वतःचं रूप बघ, घराच्या सगळ्या खिडक्या उघड, जरा व्यायाम कर, चांगला आहार घे, धट्टाकट्टा हो, कशाला या फोटोची पूजा करतोस, उपयोग काय त्याचा तुला? हे स्वामींनी त्याला ऐकवलं. नाही तर दुसरा एखादा म्हणाला असता, मग हे गुरु कुठे राहतात? ठीक आहे, दिवसा भेटतात का रात्री? पुरुषांना भेटतात का स्त्रियांना? मग त्या बेतानं मलाही तयारी करायला बरं वगैरे. तर हे नकोच हे गुरु. जोर बैठका काढ, दूध पी, स्वतः वाचन कर, स्वतः चिंतन कर, हा रोकडा उपदेश केला. माझ्या दृष्टीनं त्याला महत्त्व आहे. बाकीचे सगळे विवेकानंद तुम्ही विसरलात तरी चालेल, पण आपली मुलं आणि आपला देश घडवताना मला वाटतं हे पाठ घेतले पाहिजेत. आणि शेवटी त्यांनी जी धर्माविषयीची कल्पना मांडली, विश्वधर्माची संकल्पना ही अमेरिकेमधल्या धर्मपरिषदेमधल्या अखेरच्या समारोपाच्या व्याख्यानात मांडली. भारतामध्ये आल्यानंतर ते म्हणाले, परदेशात मी तात्विक वेदांत सांगितला, पण या देशात मी व्यावहारिक वेदांत सांगणार आहे. माझा व्यावहारिक वेदांत हा नववेदांत आहे, हिंदू धर्माची ही नवी आवृत्ती असं तुम्ही समजा. आणि त्यात ते म्हणाले की जो धर्म मला अभिप्रेत आहे, हवा आहे, त्या धर्मामध्ये बुद्धांची करुणा, ख्रिस्ताचा सेवाधर्म, शंकराचार्यांची बुद्धिमत्ता, ख्रिश्चनांचं मिशनरी स्पिरिट, इस्लामचा बंधुभाव, या सगळ्या तत्वांचं एकत्रीकरण मला करायचं आहे. ईदच्या दिवशी 50,000 मुसलमान नमाज पडतात, अगदी एका तालामध्ये आणि एका मला वाटतं पद्धतीनं हे नमाज पडतात. जात हा प्रकार त्यांना माहीत नसतो, एका ताटात जेवतात. ही त्यांची निदान काही मोजक्या स्वकीयांपुरती असणारी भावना हे हिंदूंच्यामध्ये आली पाहिजे. म्हणून इस्लामची बंधुता हे एक मूलतत्व आहे असं ते म्हणत होते. हे बंधुत्व हिंदूंच्यामध्ये आढळतं का? आढळत नाही. हिंदू हे मान्यही करायचे नाही, ते म्हणतील त्याचं काही कारणच वाटत नाही. जगभर त्यांनी संचार केला, याचं कारण त्यांचा बंधुभाव. म्हणून इस्लामचा बंधुभाव हवा, मिशनरी लोकांची सेवाबुद्धी हवी, भगवान बुद्धांची अनुकंपा, भूतमात्राविषयीची करुणा हवी, महावीरांची अहिंसा देखील हवी. हे सगळं मला हवं आहे आणि याच्यातून मला एका नव्या धर्माची उभारणी करायची आहे. तो माझा वेदांत असेल. आणि त्याला त्याने व्यावहारिक वेदांत हे नाव दिलं. तेव्हा असं विवेचन करणारे विवेकानंद मला फार जवळचे अजूनसुद्धा वाटतात. नाही तर जगाशी संबंध तोडायचा हा नाशवंत देह आहे. आपल्याकडच्या लोकांनी हेच केलं. हे शरीर हे ओल्या मातीचं पोतं आहे. ही आत्ता दिसतात ही फुलं उद्याचा पाचोळा आहे. समोर जे आहे ते उद्या नाही. जे काही आहे ते नाशवंत आहे. हे सांगायला तुम्ही कशाला पाहिजे? मी हे सांगून काय त्याचं आयुष्य वाढणार आहे का? हे सांगणारे सगळे लोक मुद्द्याला अतिशय घट्ट होते. जाताना तांबडा पैसासुद्धा मागे ठेवून जात नव्हते. सगळं लक्ष त्याकडं.
आणि जगाला मात्र सांगायचं हे सगळं व्यर्थ आहे, कशात काही अर्थ नाही, बायका पोरं ही आपली नाहीत, हे सांगायचं काम केलं. म्हणजे ज्यांच्या हातची भाकरी खायची ते आपले नाहीत हे सांगायचं, यात कसला धर्म होता? म्हणजे विवेकानंदाने हेच सांगितलं की तुम्ही शेवटी स्त्रियांचा द्रोह केलात. आणि का? परमार्थात हे बसत नाही, स्त्रियांकडे बघायचं नाही. का नाही बघायचं? हे सगळं खोटंच होतं तुम्हाला सांगतो. आणि हे बराच काळ आपल्या देशात खोटं नाटं खूप पसरलं आणि आपोआप पसरलं, काही वेळ लागत नाही. जसं आपल्या देशामध्ये ते गाजर गवत, त्याला पक्षीय नाव उगीच दिलं काँग्रेस गवत म्हणून, काही पाण्याशिवाय पसरत चाललेलं आहे. ती बेडी बाभूळ अशीच गावोगावी आहे, मुद्दाम वृक्षारोपण करावं लागत नाही, काही वन खात्याला एक पैसा खर्च नाही देता ती बाभूळ वाढतेच आहे. काय नवल आहे बघा, वाईट गोष्टी वेगानं विनासायास वाढत असतात, तोच प्रकार भारतात घडलाय. म्हणून आपणाला हा भारत घडवायचा आणि त्यासाठी मी माझ्या रामकृष्ण संघाची स्थापना करतो आहे. मी शिक्षण संस्था काढणार आहे, मी रुग्णालय उभी करणार आहे, मी गरिबांची सेवा करणार आहे. आणि हे सगळं करीत असताना भगिनी निवेदिता इकडे येण्यासाठी उत्सुक होत्याच. स्वामीजींनी त्यांनाही बोलावणं केलं, त्या भारतात आल्या आणि त्यांनी स्त्रियांसाठी शाळा काढली. तर विशेष म्हणजे मुलीला शाळेत पाठवायला कोणी तयार नव्हतं. शहाणी माणसं सगळी, मुलीला शाळेत कुणी पाठवत नव्हते. शेवटी स्वामीजी स्वतः प्रचारक झाले, पालकांच्या सभा घेऊ लागले. अगोदर पालकांना इलेक्शनमध्ये प्रचार करतात ना तसं बाजूला घेऊन तुम्ही म्हणा माझ्या मुलीचं नाव शाळेत नोंदवीन, असं तुम्ही उठून म्हणा, म्हणजे बाकीच्यांना धीर येईल. आणि अशा रीतीनं मुली जमा करण्याचं काम विवेकानंदांना करावं लागलं, भगिनी निवेदितानं करावं लागलं. काय आपला देश असेल कल्पना करा. त्या मानानं आता शिक्षणाचा प्रसार होऊन विद्यापीठाच्या विविध परीक्षामध्ये प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण होणाऱ्या सुकन्या बघितल्यानंतर स्वामीजींचं स्वप्न हे शेवटी साकार झालं असं म्हणावं लागेल. नाहीतर शाळेतच मुलींना धाडत नव्हते. आता हे संन्यासाचं काम होतं का? पण देशावर याचं प्रेम होतं आणि म्हणून त्यांनी हे काम केलं. भगिनी निवेदितांच्या शाळेचं उद्घाटन होण्यापूर्वी बाईंना बाजूला घेऊन ते म्हणाले की हे बघ, या भारतीय महिलांना आणि या मुलींना जेव्हा तू शिकवण्यासाठी वर्गात जाशील, गणिताच्या तासाला काय शिकवावं हे तुला मी सांगतो. या स्त्रियांना जीवनामधल्या दुःखाचा भागाकार कसा करावा आणि आनंदाचा गुणाकार कसा करावा हे प्रथम शिकव, ही त्यांची गरज आहे. तर हा उद्गार हा विवेकानंदांचा आणि ते त्यांनी मार्गदर्शनपर केलेलं भाषण मला तर वाटतं BEdच्या विद्यार्थ्यांसाठी ते छापून वाटायला पाहिजे, इतकं महत्त्वाचं. पण आम्ही मुळात विवेकानंदच वाचले नाहीत तर हे सांगणार कधी? तेव्हा असा हा विचार करणारा माणूस पुन्हाही एकदा परदेशात गेला होता. पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक परिषदेला उपस्थित राहिला होता. जगदीशचंद्र बोसही तेव्हा उपस्थित होते. म्हणजे स्वामीजींनी खूप काम केलं. पण शेवटी वयाच्या 40व्या वर्षी त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. इतकी त्यांची आयुष्यभर ओढाताण झाली होती, खाण्यापिण्याची आपाळ घडली होती की आता ते तसे मागे राहू शकणारच नव्हते. त्यांनी तशी सूचनाही दिली होती आणि बाकीच्यांना म्हणत होते, आता मी रामकृष्ण संघाची उभारणं केली आहे, तुम्हाला मी तुमचं काम असं समजावून दिलं आहे, आता या जगात मी थांबलंच पाहिजे असं नाही. मला आता पैलतीराजच्या पताका दिसत आहेत, मला गुरुदेवांचं बोलावणं ऐकू येत आहे, मला क्षीरभवानी सांगते आहे की तुला आता माझ्याकडं यायचं आहे. विवेकानंद अमरनाथाच्या यात्रेला गेले होते, मग इहलोक सोडण्यापूर्वी 2 वर्ष अगोदर, आणि बरोबर भगिनी निवेदिताही होत्या. खूप वाटचाल करीत चढत चढत वरती गेले आणि त्या सगळ्या बर्फाळ प्रदेशामध्ये अगदी अंगावरती एक कौपीन ठेवायची, बाकीची वस्त्र नाहीत, अंगाला प्रसंगी राख फासायची आणि मंदिरात जायचं. या संन्यस्तांच्या रीतीला अनुसरून त्यांनी दर्शन घेतलं. पण हे दर्शन घेण्याच्या निमित्तानं निवेदितांसह ते जेव्हा चालले होते तेव्हा कुंभमेळ्यामध्ये सहभागी होणारे अनेक बैरागी तिथं त्यांच्यावर तुटून पडले आणि या बाईला घेऊन तुम्ही कशाला निघालात, ही म्लेंछ आहे, तिला आमच्याबरोबर येता येणार नाही असं ते म्हणू लागले. हा त्यांनी सत्याग्रह सुरू केला अमरनाथाच्या बाटेवरती. तेव्हा स्वामीजींच्या मधलं सामर्थ्यही जागं झालं. त्या सगळ्यांना उद्देशून ते बोलू लागले, ज्या अमरनाथाच्या दर्शनासाठी तुम्ही निघालात तो तुमच्या अंतर्यामी नसेल तर दर्शनामुळं तो निर्माण होण्याची शक्यता नाही. माणसामाणसामध्ये कसलाही भेद नाही हे सांगणाऱ्या धर्माचे उपासक तुम्ही, सर्वत्र ब्रह्म पाळणारे तुम्ही, आणि शिवानं तर तो पशुपतीनाथ होता, पशुवर सुद्धा प्रेम केलं आणि तुम्ही मात्र त्याच्या दर्शनासाठी जाताना माणसाचा द्रोह करता. कुठल्या धर्मात हे बसतं तो पशुपतीनाथ. ते ऐकल्यावर
ते बैरागी खजील झाले की खरं आहे की शिवानं ही सारी प्रजा सांभाळली होती, चुकलो आपण. त्याने माघार घेतली आणि एक बैरागी त्यांना नमस्कार करून म्हणाला, स्वामी महाराज आम्ही चुकलो, पण आपलं दैवी तेज हे मात्र आपण जरा जतन करून ठेवा, असं एकसारखं वापरू नका, असं तो म्हणाला. हे बरं वाटावं म्हणूनही असेल. स्वामी म्हणाले, हा प्रश्न दैवी तेजाचा नाही, माणूस या नावाच्या दिव्यत्वाच्या प्रतिमेच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न आहे आणि म्हणून मी हे बोलतो आहे. मग शेवटी ते अमरनाथाला गेले आणि तेव्हापासून मात्र ते सारखं शिव शिव असं तो त्यांचा जपच सुरू झाला की आता मला शिवाची आज्ञा झाली आहे, कशाला तू तरी इथे रुतून राहतोस. आपल्या देशातले काही महापुरुष समाधीस्थ झाले, माऊलींनी समाधी घेतली, ज्ञानदेवांना परतीचा वेध लागला. काम झाल्यानंतर थांबायचं कशाला. जसं तास संपल्यानंतर प्राध्यापकसुद्धा निघून जातात. उगीच एखादा म्हणाला तास संपलाय, पण संपला किंवा नाही याची खात्री होईपर्यंत मी इथे थांबणार, तर लोक म्हणतील मग यांना कायमच आता पोस्ट केलं पाहिजे. तसं आपलं कार्य संपल्यानंतर जागा अडवता कामा नये, गेलं पाहिजे. आणि म्हणून हा परतीचा विचार ते बोलत होते. आणि शेवटी 4 जुलै 1902 ही जणू त्यांनी ठरवलेली तारीख होती. अगदी एका शेवटी कुठेतरी पंचांगावर त्यांनी खूणही करून ठेवली होती 4 जुलै 1902 आणि बरोबर त्या दिवशी त्यांनी या जगाचा खरं निरोप घेतला. त्यांची मानसिक तयारी झाली होती. आता या शरीरामध्ये अनेक आजार होते. असं एकदम उदात्तीकरण करून स्वामी म्हणणे काहीतरी मुलखा वेगळा किंवा विलक्षण प्रकृतीचा माणूस असं नाही. लहानपणापासून त्यांना डायबिटीस होता, अगदी ज्युबिनाइल डायबिटीस म्हणतात, तो विवेकानंदांना होता. अनेक आजार होते. पुढं त्यांना जलोदरसुद्धा झाला. का तर ह्या शरीराकडं बघायलाच वेळ मिळाला नाही. ते मुलांना सांगत धट्टे कट्टे व्हा, पण जगासाठी ते झिजत होते. स्वतःकडे बघायला त्यांना वेळच नव्हता. जर ते एके ठिकाणी थांबले असते आणि त्यांना ज्ञात असणारी योगविद्या तिचाच अभ्यास त्याने केला असता तर 1000 वर्षसुद्धा जगले असते. पण ते म्हणाले, मला असं जगायचंच नाही, मला जगासाठी झिजायचं आहे, जगामध्ये मला विरून जायचं आहे, हे जग सुंदर आणि श्रीमंत करायचं आहे, मला माझ्या कुडीवर प्रेम करायचं नाही. मला कळतंय की शेवटी माझे आजार वाढत आहेत. म्हणून अंगावरती अनेक आजार घेऊन हा माणूस वावरत होता. नाहीतर एखाद्याला डॉक्टर सांगतील तुम्ही आता बेड रेस्ट घेतली पाहिजे, तुम्ही बेडमध्येच बरे दिसता, राहाच तिथे बरं का. तर या माणसाला आयुष्यात कधी रेस्ट कशाला म्हणतात हे कळलं नाही. पण आतून शेवटी काय आहे, हा शेवटी जे पंचकोशाने युक्त असणारं हे पार्थिव शरीर आहे. यात काही भाग अन्नानं तयार झालेला, काही पाण्यानं तयार झालेला, काही हवेनं तयार झालेला, अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, असं त्याचे आत आत असे स्तर असतात. आणि अगदी शेवटी गाभ्याशी तुम्ही गेलात की मग विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. तर आत्म्याचं शुद्धत्व हे अबाधित राहतं. जसं माझ्या अंगावरचा कोट फाटू शकेल, पावसाळ्यामध्ये त्याच्यावर चिखल उडू शकेल, तो काढून टाकू शकतो. ज्याचा आत्मा शरीरापासून इतका अलग होऊ शकतो त्याला पुढे शरीराची आसक्ती उरत नाही. प्रवास पुरा झाल्यानंतर गाडीतून उतरता आलं पाहिजे आणि गाडी अंगणात ठेवून देवघरात जाता आलं पाहिजे. काही लोकांना सारखं गाडीतच बसावं वाटतं, उतरायलाच तयार नसतात. तर तसं ही गाडी घेऊन मला जो प्रवास करायचा होता तो मी केला आहे. आता ही गाडी इथेच ठेवून जाण्याची वेळ आली आहे आणि ही वेळ त्यांनी साधली आणि 4 जुलै 1902 या दिवशी स्वामीजी गेले. आता त्याच्यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा क्षण असा की इतक्या लवकर ते जातील असं कोणाला वाटत नव्हतं. जरी आजारी असले तरी 40व्या वर्षी का माणूस कुठे जातो. तर ही गोष्ट त्यांच्या आईला कशी सांगायची हा प्रश्न होता. आई मागे होती. भगिनी निवेदिता एका कामाच्या निमित्तानं अंतरावर असणाऱ्या एका गावी गेल्या होत्या. सगळ्यांनाही वर्तमान पोचतं करायचं कसं, हे हा एक कोडं होतं. भगिनींना बोलावण्यात आलं. भगिनी जवळ येऊन बसल्या. शेवटची आरती निवेदिताने केली आहे की तुमची धर्मकन्या म्हणून मी या देशात आले आणि जमेल तेवढी मी सेवा केली. आपण निघून गेलात पण तरी तुमच्या पावलांचे ठसे आम्हाला दिसत राहतील आणि आपली सोबत आम्हाला सतत लाभेल अशी माझी श्रद्धा आहे, असं त्या स्वामींशी बोलत होत्या. पण प्रश्न आईचा होता. आईला जेव्हा हे सांगण्यात आलं त्या तिला पहिल्यांदा खरं वाटेना की गेला म्हणजे नरेंद्र गेला म्हणजे नेमकं काय झालं. हळूहळू समजावून द्यावं लागलं. बाईला पहिल्यांदा दुःखाचा अनावर आवेग आला आणि ती खाली कोसळूनच पडली. पण पुन्हा स्वतःला सावरून कशीबशी ती माऊली उभी राहिली आणि तिच्याही अंगात काही खरं कालीचा संचार झाला की कोण जाणे. पण एका अज्ञात दिशेला हात जोडून ती बोलायला लागली जसं माणसं कधी कधी तापात
किंवा एका वेडाच्या भरात स्वतःशी बोलतात. तसा प्रकार झाला की माझ्या पोरा, मी शिवाला नवस केला आणि तुझा जन्म झाला. तुला शिव समजूनच मी तुझ्याशी आत्तापर्यंत वागत होते. तू खरंच मोठा. तेव्हा तू देवाघरी अगोदर गेलास. तिथं पोहोचल्यावर देवाला एवढंच सांग की माझ्या शेजारी माझ्या आईसाठी थोडीशी जागा तेव्हा राखून ठेव. त्या हे आई आपलं स्वतःशीच बोलते आहे, स्वतःच्या दुःखाचा. म्हणजे शेवटी आघात तिलाच सहन होईना आणि या स्थितीमध्ये तिचं मनोगत ती व्यक्त करते आहे. त्या आई मागेच राहिली आहे. म्हणजे शेवटी पराक्रमी मुलगा निघून गेलेला आहे आणि वृद्ध आई मागे राहिली आहे. असा प्रकार घडायला नको पण घडतो. बऱ्याच लोकांच्या बाबतीत तो घडला आहे. मग हे बघितल्यानंतर असं जाणवतं की शेवटी काय त्या माऊलीला वाटलं असेल. पण तिचं म्हणणं एक होतं की माझा मुलगा हा नावापुरता माझा मुलगा होता, पण तो कलियुगामधला देवच होता. देशाच्या कल्याणासाठी देवाच्या आज्ञेनं देवानेच घेतलेला अवतार म्हणून तो या भूतलावरती भारतीय आणि माणूस म्हणून आला, राहिला आणि आता देवाच्या अनुज्ञेनं तो परत गेला. पण विवेकानंद गेले तरी विवेकानंद हा विचार मागे आहे. भगिनी निवेदिता अंत्ययात्रेच्या वेळी तिथे होत्या. शेवटी संन्यस्ताचा आपल्याकडे दहन करीत नाही, परंतु चंदनाची चिता तयार करून स्वामीजींच्या वरती अगदी संस्कार करण्यात आला. हा होत असताना भगिनी निवेदिता पुढे गेल्या आणि म्हणाल्या की स्वामीजींच्या बिछाण्यावरची ती भगवी चादर जरा मला तुम्ही द्या, मला ती हवी आहे आठवण म्हणून. तर लोक म्हणाले नाही, ती तशी देता येणार नाही, तीही बरोबरच जाणार. त्या बाईने काय आग्रह धरला नाही. अंतरावरती एकट्याच बसल्या होत्या. आता हा योगायोग म्हणायचा, काही फार मोठी त्याची अगदी दिव्य आणि दैवी मीमांसा केली पाहिजे असं नाही. त्या खरं खाली मान घालून अशा रडतच होत्या. इकडे चिता पेटलेली होती, भरारत होती, माणसं दुःखी कष्टी होती. तर त्या चादरीचा खूप मोठा तुकडा असा त्या चितेतूनच उठला, बाहेर पडला, वाऱ्यावर स्वार झाला आणि असा उडत 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 काही अंतरावर बसलेल्या निवेदितांच्या जवळ जाऊन पडला. बाईंचं सहज लक्ष गेलं. पाहतात तर जी चादर त्या मागत होत्या तिचा तुकडा अनाहूतपणे तिथे आला. आता काय शेवटी येऊ शकतो असं म्हणता येईल, पण असं म्हणून सुद्धा भागणार नाही. त्या बाईंनी खरं शेवटी तो आपल्या मस्तकाला लावला. तो तुकडा घेऊन त्या उठल्या आणि विवेकानंदांची जी खोली, त्या खोलीमध्ये त्या गेल्या आणि स्वामींचंच त्या ध्यान करू लागल्या. मग उठल्या आणि त्यांचे शेवटी कागदपत्र, पुस्तकं हे सगळं साहित्य त्या लावू लागल्या. तर एके ठिकाणी आपलं सहज त्यांच्या वाचनात आलं, कुठेतरी सहज काही लिहित असत, थोडा वेळ मिळाला तर. फारसं लेखन त्यांनी स्वतः केलं नाही. तर एके ठिकाणी त्यांच्या आढळात 4 ओळी आल्या की विवेकानंद या नावाच्या व्यक्तीची जीवनयात्रा संपेल, पण विवेकानंद या नावाची स्फूर्ती भारतीयांच्या जीवनात मागेच राहील. भारताच्या मातीतून, भारताच्या रीतीतून नवे नवे विवेकानंद प्रकट होत राहतील, कारण भारतभूमी संपन्न आहे. हा त्यांचा शेवटचा विचार होता. तेव्हा या भूमीच्या संपन्नतेवरती विश्वास व्यक्त करणाऱ्या या संन्यस्ताचं स्मरण करीत उद्याची पिढी घडवण्याचा उद्योग आपण करावा, म्हणून त्यांच्या जीवनावरची ही व्याख्यानं मी गुंफली. आता पुढचे विषय शोधित पुढे जायचं. एक आपल्यालाही कळेल की ह्या माणसानं आयुष्यात बराच विचार केला आहे. मी अभ्यासाव्यतिरिक्त काही केलंच नाही, खूप विषय वाचले. आता पाहूया यानंतर कुठल्या विषयावर व्याख्यान द्यायचं. काय शेवटी कायमी पामर जाणे अर्थभेद, वदवी गोविंद तेची वदे. काय म्हणाल तो विषय पुढे तो जात राहील. पण मात्र मी भक्त विवेकानंदांचा आहे हे मी प्रथम सांगतो, कारण माझ्या जीवनात विवेकानंद आले नसते तर मी तत्त्वज्ञानाच्या व्यासंगाच्या वाटेनं जाऊ शकलो नसतो, हे सत्य आहे. म्हणून नमनाचा पहिला बाण हा शेवटी सोडायचा कुठल्या दिशेनं हे ठरलं होतं. म्हणून शेवटी हे आद्य ससंवेद्य वेद प्रतिपाद्य हे जे तत्व ते मला विवेकानंदांच्या दिसलं, म्हणून त्यांच्याविषयी बोललो. एवढंच सांगून या व्याख्यानापुरती आपली रजा घेतो.